हॅलो एव्हरीबॉडी, आपल्या सर्वांचं मी आज या सेशनमध्ये स्वागत करतो। आज आपण आपल्या चालू असलेल्या युनिटचं शेवटचं पॉइंट पाहणार आहोत। ह्या युनिटचं शेवटचं लेक्चर असणार आहे, दॅट इज सेल द युनिट ऑफ लाईफ। ठीक आहे, आता हे लेक्चर सुरू करण्यापूर्वी मला काही सूचना तुम्हाला द्यायची आहेत। हा शेवटचा लेक्चर असेल, या लेक्चरमध्ये हा युनिट पूर्ण होऊन जाईल। ठीक आहे, रिलेटेड जे काही टास्क आहेत तुम्ही कंप्लीट केलेलेच आहेत। याचं शेवटचं टास्क तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल, तो टास्क तुम्ही सबमिट करायचा आहे। ठीक आहे, म्हणजे ह्या लेक्चर नंतर पुढील 12 तासाच्या आतमध्ये तुम्हाला हा टास्क कंप्लीट करायचा आहे। त्यासाठी तुम्हाला शीट प्रोव्हाइड केलं गेलेलं असेल। आता काही लोकांना जे शीट दिलं गेलेलं आहे, म्हणजे काही लोकांना ते अवेलेबल झाले व्हॉट्सअपवरती, परंतु व्हॉट्सअपवरती भरती गेल्या कारणाने पॉसिबिलिटी तो शीट भेटणार नाही। मग अशा विद्यार्थ्यांनी तो शीट काय करायचा आहे, तर गुगल क्लासरूम मध्ये तुम्हाला सगळ्यांना ऍड केलेला आहे। तर गुगल क्लासरूम मध्ये हा शीट पूर्णपणे आहे तसा अवेलेबल आहे। ठीक आहे, तो शीट तिथून डाउनलोड करून घ्यायचा आहे, पीडीएफ फॉर्मॅट आहे, आणि डाउनलोड करून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये दिलेले जे काही थेरी आहे त्याला चांगल्या पद्धतीने वाचून घ्यायची, एमसीक्यू सॉल्व्ह करायचे। चॅप्टर पूर्ण होतो आहे, याचा अर्थ टास्क नंतर सेपरेट एमसीक्यूज तुम्हाला ह्याच मटेरियल मध्ये शेवटी लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 या पद्धतीने तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे। लेवल 1 ही बेसिक लेवल असेल, लेवल 2 ही तुमची एनसीईआरटी नीट लेवल असेल, आणि लेवल 3 जे नीट मध्ये एनटीए ने दिलेल्या नियमानुसार काही एमसीक्यूज किंवा काही पार्ट जो आहे तो रिलेटेड टू सिलेबस आहे, परंतु काही प्रमाणामध्ये बाहेरचा आहे, म्हणजे हार्ड टाइप क्वेश्चन आपण ज्याला म्हणतो तसं तो रिलेटेड टू सिलेबसच आहे, परंतु काहीशे हार्ड लॉजिकल थिंकिंग किंवा थोडंसं हार्ड असे क्वेश्चन्स असतील, तर तो पर्सेंटेज पूर्ण करण्यासाठी आपण लेवल 3 चे क्वेश्चन त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। ठीक आहे, आता हे सगळे एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी तुमची थेरी भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला युजफुल होईल। या व्यतिरिक्त लेक्चर्सचे म्हणजे मी जे काही व्हिडिओज तुम्हाला तयार करून पाठवलेले आहेत, तर त्याचे तुम्ही रनिंग नोट्स काढलेले असतील तर ते नोट्सही तुम्हाला कामी येतील। आता प्रॉब्लेम असा आहे की जितके एमसीक्यूज असतील तर ते सगळे एमसीक्यूज तुम्हाला सॉल्व्ह व्हायला पाहिजे, म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने स्टडी केलेलं असेल तर। परंतु आता काही एमसीक्यूज असे असतात जे थोडंसं ट्रिकी असतात, मग असे एमसीक्यूज सॉल्व्ह करायला थोडंसं प्रॉब्लेम जातो। मे बी इट विल बी कम्स अंडर युअर डाउट्स, ते तुमच्या डाउट्स मध्ये येऊ शकतात। ठीक आहे, मग असे जे काही डाउट्स असतील तर हे डाउट्स तुम्ही म्हणजे आजचं लेक्चर झाल्यानंतर पुढील मी तुम्हाला पूर्ण 2 दिवसाचा कालावधी देईल, कारण याच्यामध्ये एक तर टास्क पण पूर्ण करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर त्याचे एमसीक्यूज पण तुम्हाला पूर्ण करायचे। पूर्ण 2 दिवसाचा कालावधी तुम्हाला दिला जाईल। मग ह्या 2 दिवसामध्ये त्या खालचे सगळे एमसीक्यूज लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3 हे तिन्ही मिळून जवळपास 300 एमसीक्यूज असतील त्यामध्ये, तर हे सगळे एमसीक्यूज सॉल्व्ह करायचे आहेत। आणि या 2 दिवसानंतर मग मला याचे सगळे डाउट्स तुम्हाला पाठवायचे आहेत। डाऊट पाठवताना ध्यानात ठेवा, डाऊट पाठवताना मला या पद्धतीने डाऊट पाठवायचा आहे, म्हणजे तिथे लिहिताना लेवल 1 लिहा, मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ एमसीक्यूज लिहा, त्यानंतर लेवल 2 नंबर ऑफ एमसीक्यूज, लेवल 3 नंबर ऑफ एमसीक्यूज, या पद्धतीने तिथं टाकत चालायचे। आता काही विद्यार्थ्यांचे डाउट्स असतील हे मागील 10 टास्क मध्ये, 10 दिवसामध्ये आपण हा टॉपिक संपवलेला आहे, तर 10 लेक्चर्सचे 10 टास्क झालेले असतील पूर्ण तुमचे। मग या 10 टास्क मध्ये तुमचे काही डाउट्स असतील, मग तिथे सुद्धा टास्क पद्धतीने मला काय करायचे, डाउट्स पाठवायचे आहेत। म्हणजे डे 1 क्वेश्चन नंबर टाकायचे, डे 2 क्वेश्चन नंबर टाकायचे, डे 3 क्वेश्चन नंबर टाकायचे। ठीक आहे, सगळे एकत्रितरित्या तुमचे सगळे डाउट्स मला आल्यानंतर मग मी हे सगळे डाउट्स एकत्र एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून देईल। ठीक आहे, मी प्रयत्न करेल ऑनलाईन सेशन घेण्याचा, परंतु काही लोक अशा एरियामध्ये ज्या ठिकाणी रेंज कमी असते, पॉसिबिलिटी आहे की त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन होणं पॉसिबल नसणार आहे। मग अशा केसमध्ये हा कंप्लीट व्हिडिओ तुम्हाला अपलोड केला जाईल, ज्यामध्ये डाऊट सॉल्व्ह केलेले असतील, त्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्या। जिथे जिथे ट्रिक तुम्हाला दिलेली असते त्याला सॉल्व्ह करण्यासाठी ते त्या एमसीक्यूजच्या जवळ किंवा तुमच्याकडे एक वही असेल त्यावरती काय करायचे, त्याला लिहून घ्यायचं आहे। समजते मी काय बोलते तुम्हाला, हे चांगल्या पद्धतीने समजून घ्या। अजूनही काही विद्यार्थी मला मेसेजेस पाठवतात की सर लिंक मध्ये तर फक्त क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन दिसत आहेत, क्वेश्चन दिसत नाहीये। ऍक्च्युअली मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की शीट मध्ये तुम्हाला एमसीक्यूज आहेत, ते एमसीक्यूज पाहायचे, चांगल्या पद्धतीने रीड करायचे,
तुम्ही ऑलरेडी थिअरी स्टडी केलेला आहे, माझा व्हिडिओ बघितलेला, रनिंग नोट्स काढलेला म्हणजे अभ्यास झालेला आहे. मग फक्त काय करायचं आहे तुम्हाला, ते एमसीक्यू वाचायचं आहे आणि त्याची उत्तरं ह्या लिंक वरती सबमिट करायचे, जे मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो दरवेळेस. ठीक आहे, म्हणजे आता इथून पुढे तशा प्रकारचे प्रॉब्लेम्स यायला नकोय. तुमचे डाऊट्स पुढील 2 दिवसामध्ये आल्यानंतर मग तिसरा दिवस जो असेल आपलं डाऊट सॉल्व्हिंग असेल आणि त्याच्या चौथ्या दिवशी म्हणजे समजा आज जर तारीख ही 9 तारीख असेल, आज जर 9 तारीख असेल तर मग काय करायचं तुम्हाला 10, 11, 12 बरोबर, म्हणजे ह्या 3 दिवसामध्ये आपलं हे सगळं विथ डाऊट सेशन कंप्लीट होऊन जाईल. 13 तारखेला 13th ला मे बी 12th ला हा व्हिडिओ जर समजा तुम्हाला थोडंसं लवकर जर अपलोड झाला तर मे बी 12 तारखेला तुमची याची ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल. ही जी ऑनलाईन टेस्ट असेल, आता तुम्ही नवीन आहात, नवीन असल्या कारणाने तुम्हाला अजून माहित नाहीये, पण आपण तुम्हाला सर्वांना श्री गणेश ऍप वरती रजिस्टर करतोय. तुमचे सगळ्यांचे लॉगिन आयडी पासवर्ड जनरेट होतील. हे लॉगिन आयडी पासवर्ड तुम्हाला पुणेकर सर प्रोव्हाइड करते. ठीक आहे, तुम्ही स्वतः जर तुम्हाला प्रोव्हाइड झालेला नसेल, तुम्ही हे कधी करायचं आहे, हे 11 तारखेला करायचं आहे. 11 तारखेला संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे 11 तारखेला 12 नंतर तुम्ही पुणेकर सरांना कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यानंतर तुमचे जे लॉगिन आयडी पासवर्ड्स असतील हे लॉगिन आयडी पासवर्ड त्यांच्याकडून अवेलेबल करून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला श्री गणेश ऍप वरती जेव्हा तुम्ही एंटर होशाल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची टेस्ट अवेलेबल होईल. ठीक आहे, मग ही टेस्ट सिरियसली कोणत्याही प्रकारची चिटिंग न करता बरोबर वेळ लावून, कारण बायोलॉजीच्या 90 एमसीक्यूच्या टेस्टसाठी तुम्हाला पूर्ण 1 तास द्यावा लागतो. 1 तास किंवा 1 तास 10 मिनिटं तुम्हाला दिले जातात. परंतु चॅप्टर वाईज टेस्ट ही आपले 45 एमसीक्यूची असते, 45 एमसीक्यूची. मग 45 एमसीक्यूची जी टेस्ट आहे त्यासाठी तुम्हाला फक्त 45 मिनिट्स दिलेले असतात. ठीक आहे, त्या 45 मिनिट्स मध्ये तुम्हाला ही टेस्ट सॉल्व्ह करायची आहे आणि तिथे सबमिट करायची. त्याचा रिझल्ट जनरेट होईल. रिझल्ट जनरेट झाल्यानंतर तुम्हाला पब्लिश केलं तर तुम्ही तिथेच तुमचं रिझल्ट पाहू शकता. क्लिअर झालं, म्हणजे तुम्हाला आता तुमच्या पहिल्या टेस्टसाठी सुद्धा रेडी व्हायचं आहे. ही तुमची पहिली टेस्ट असणार आहे. ठीक आहे, सूचना तुम्हाला समजल्या असतीलच. नसेल समजलं परत पॉज करा, मागे जा, परत चांगल्या पद्धतीने समजून घ्या. या सगळ्या सूचना महत्त्वाच्या आहेत. आता मी हे चॅप्टर कंटिन्यू करतो. आपण लास्ट लेक्चरला सेल युनिट ऑफ लाईफ या टॉपिक मधलं आपण सिलिया फ्लॅजेला हा पॉईंट बघितलाय, युकॅरियोटिक सेल मधलं. त्यानंतर सेंट्रिओल सेंट्रोझोम ही पॉईंट आपण बघितलेला आहे आणि या व्यतिरिक्त रायबोझोम्स हे जे आहेत काही पॉईंट्स आपण त्यावेळेस डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, आता हा शेवटचा पॉईंट आहे न्यूक्लियस. तसं काही मायक्रोबॉडीज बाकी राहिलेले आहेत. 3 मायक्रोबॉडीज आहेत. हे 3 मायक्रोबॉडीजचं डिस्कशन सुद्धा मी काय करेल याच ठिकाणी तुमच्या बरोबर करून घेईन. ठीक आहे, मग न्यूक्लियस, व्हॉट इज न्यूक्लियस? तुम्ही इयत्ता 9वी-10वीला असताना न्यूक्लियस बेसिक कंडिशन मध्ये बघितलेला आहे. एव्हरी सेल, प्रत्येक सेल तुम्ही पाहू शकता. See this is a cell. Whether it is animal cell or plant cell, कोणताही सेल असू द्या. मग जर समजा animal cell असेल तर सेंट्रली तुम्हाला न्यूक्लियस लोकेटेड भेटेल. ठीक आहे, आणि जर प्लांट सेल असेल तर तुम्हाला न्यूक्लियस हा पेरिफेरल रिजनला गेलेला असेल, म्हणजे ह्या साईडला कुठेही तुम्हाला तो भेटेल. याचं कारण असं आहे की सेंट्रली देयर इज प्रेझेन्स ऑफ द सेल्स ऑर द व्हॅक्यूल. लार्ज व्हॅक्यूल प्लांट सेल मध्ये सेंट्रली प्रेझेंट असतं. ठीक आहे, परंतु आता या ठिकाणी ॲनिमल सेल असेल तर ॲनिमल सेल मध्ये सेंटरला तुम्हाला न्यूक्लियस भेटणार आहे. मग हा न्यूक्लियस आहे, दिस न्यूक्लियस इज डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेल. याला 2 मेम्ब्रेन्स असतील. या व्यतिरिक्त त्या मेम्ब्रेन मध्ये काही ठिकाणी इंटरप्शन्स असेल. इन सम एरियाज देयर इज इंटरप्शन्स. ओके, त्यानंतर आतमध्ये तुम्हाला प्रोव्हाइडेड मटेरियल भेटेल आणि या व्यतिरिक्त देयर इज प्रेझेन्स ऑफ द न्यूक्लियोलस. ठीक आहे, दिस इज अन न्यूक्लियस. हा आहे न्यूक्लियस. मग मी तुम्हाला याचं लोकेशन क्लिअर केलं. न्यूक्लियस आपण आधीची डिस्कवरी बघूया. खूप मोठी परीक्षा नाही आपल्याला. रॉबर्ट ब्राउन, सर रॉबर्ट ब्राउन यांनी 1831 मध्ये 1831 मध्ये या न्यूक्लियसचा शोध लावला. ठीक आहे, त्याच्यानंतर न्यूक्लियसचा शोध लागला. न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असलेल्या मटेरियलचा शोध लागला. त्या मटेरियलला स्पेसिफिक नाव दिलं जातं, दॅट्स अ न्यूक्लिक ऍसिड. हे जे आहे ते त्याच्यानंतर शोध लागला. त्यामध्ये पण डीएनए आरएनए त्याच्यानंतर शोध लागले. हे एकानंतर एक झालं. रॉबर्ट ब्राउन यांनी न्यूक्लियस
शोधला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे याचा आपण ऑकरन्स पाहूया. हे कुठे प्रेझेंट असतं? मग न्यूक्लियस जो आहे तर न्यूक्लियस प्रेझेंट इन सगळ्या प्रकारच्या सेलमध्ये, ऑल यूकॅरियोटिक सेल, ऑल यूकॅरियोटिक सेल्स एक्सेप्ट मग ते कशामध्ये ऍब्सेंट असते? न्यूक्लियस इज ऍब्सेंट इन दॅट इज एरिथ्रोसाइट्स, एरिथ्रोसाइट्स we called it RBCs. मॅच्युअर्ड RBCs मध्ये न्यूक्लियस ऍब्सेंट आहे. या व्यतिरिक्त स्यूट्यूब्स, स्यूट्यूब्स फ्लोएमचा पार्ट आहे. स्यूट्यूब्स हा फ्लोएमचा पार्ट आहे. पण स्यूट्यूब्स मध्ये सुद्धा न्यूक्लियस हे काय असतं? ऍब्सेंट असतं. ठीक आहे. तर हे झालं अबाउट दी इट्स ऑकरन्स. हे कुठे प्रेझेंट आहे त्याचा नंबर, किती प्रमाणामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतात? व्हेरी रॅर, व्हेरी रॅर. बट नॉर्मली देर इज अन सिंगल न्यूक्लियस. नॉर्मली कसा सिंगल आहे. मग काही ऑर्गॅनिझम्स असे असतात की ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतात. मग समजा तुम्ही पॅरामेशियम घेतलं, पॅरामेशियम देर इज 2 न्यूक्लियाय, एक छोटा आणि एक मोठा, मायक्रो आणि मॅक्रो असे 2 न्यूक्लियाय आहेत. त्यानंतर तुम्ही सिन्सिशियो सेल्स घ्या. सिन्सिशियो सेल्स जसं सिन्सिशियो ट्रोफोब्लास्ट असतं, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या वेळेस एम्ब्रियोवरती ट्रोफोब्लास्ट कन्सिस्ट करतं. हे इम्प्लांटेशनच्या वेळेस म्हणजे प्रेग्नन्सी ज्यावेळेस व्हायची असते तर इम्प्लांटेशनच्या वेळेस 2 लेअर तयार होतात. त्यातला एक लेअर हा सिन्सिशियो असतो. पण सिन्सिशियो सेल हे मल्टी न्यूक्लिएटेड असतात. हे कसे असतात? मल्टी न्यूक्लिएटेड असतात. तसंच आता हायपी, मग फंगायच्या काही हायपीज आहेत. हायपी ऑफ फंगाय. फंगायचे हायपी म्हणजे काय? तर फंगायचं थ्रेड लाईक स्ट्रक्चर बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं त्याला आपण हायपी म्हणतो. आता यामध्ये काही हायपी जे आहेत ते सिंगल सेलर असतात आणि काही हायपी हे मल्टी सेलुलर असतात. ते तुमच्या ध्यानात ठेवा जेव्हा आपण फंगाय सेपरेटली पाहणार आहोत त्यापासून तुम्हाला क्लिअर आहे. ठीक आहे. हे झालं अबाउट दी नंबर. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर मध्ये शेप, मोस्टली इट इज स्पेरिकल. हा कसा आहे? स्पेरिकल. आता ऑकरन्स मध्ये आपण इथं बघितलं, ऑकरन्स मध्ये आणखी एक गोष्ट तुम्ही ऍड करू शकता. ॲनिमल्स मध्ये हे कसं आहे? सेंट्रली लोकेटेड. आणि इन प्लांट्स मध्ये हे कुठे असेल? ऍट पेरिफेरी किंवा पेरिफेरल रिजनला हा प्रेझेंट असेल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डायग्राम ऑफ द न्यूक्लियस. नाउ द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसा तयार होतो? खूप जास्त डिफिकल्ट नाही आहे हा न्यूक्लियस पॉइंट. स्ट्रक्चरली न्यूक्लियस हॅविंग व्हेरियस पार्ट्स. वेगवेगळे पार्ट्स न्यूक्लियस कन्सिस्ट करतात स्ट्रक्चरली. मग वेगवेगळे पार्ट्स कसे आहेत मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे पण त्या ठिकाणी क्लिअर केलं. सी, दिस इज द न्यूक्लियस. Nucleus is a double membrane bound organelle. न्यूक्लियस हा डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल आहे. आता डबल मेम्ब्रेन जरी असेल तरी इट इज नॉट अ सेमी ऑटोनॉमस. ध्यानात राहील हे सेमी ऑटोनॉमस नाही. माइटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट डबल मेम्ब्रेन बाउंड आहे बट दे आर सेमी ऑटोनॉमस. बट न्यूक्लियस इज
नॉट ए सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिझम बट इट इज ए कंट्रोलिंग युनिट ऑफ सेल. हे काय आहे? हे सेलचं कंट्रोलिंग युनिट आहे. याचं कारण असं आहे की कंट्रोल करण्यासाठी लागणारा जेनेटिक मटेरियल न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. म्हणून न्यूक्लियस हा कंट्रोलिंग युनिट आहे सेलचा. मग हा जो लेयर आहे, हे जे एन्व्हलप आहे, हे एन्व्हलप काही एरियाज मध्ये इंटरप्शन शो करतो. इन सम एरिया इट हॅविंग द इंटरप्शन्स, दॅट इज इट हॅविंग पोर लाइक स्ट्रक्चर. त्याच्या आतमध्ये पोर सारखं स्ट्रक्चर काही एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. Here that is called as nuclear pore. ठीक आहे. मग स्ट्रक्चर मध्ये एक तर आहे न्यूक्लियर एन्व्हलप. त्यामध्ये फर्स्ट दॅट इज न्यूक्लियर एन्व्हलप. एक एक स्ट्रक्चर आपण डिस्कस करूया. मग आता न्यूक्लियर एन्व्हलप डबल मेम्ब्रेन, हे कसं आहे? डबल मेम्ब्रेन अबाउट 50 to 60 एंगस्ट्रॉम. प्रत्येक मेम्ब्रेन जो आहे 50 to 60 एंगस्ट्रॉम नव्हे, हा एंगस्ट्रॉम घ्यावा लागेल. डिग्री एंगस्ट्रॉम हे त्याचं थिकनेस असेल. ते काय असेल? त्याचं दोघांचंही थिकनेस असेल. ठीक आहे. इन बिटवीन टू मेम्ब्रेन्स, दोन मेम्ब्रेनच्या मध्यभागी देयर इज स्पेस. या दोघांच्या मध्ये स्पेस आहे. दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज पेरिन्यूक्लियर स्पेस. त्याला आपण म्हणतो पेरिन्यूक्लियर स्पेस. This is an outer membrane and this is an inner membrane. ठीक आहे. आणि दोघांच्या मध्ये in between two membranes there is presence of perinuclear space. Okay. ही जी स्पेस आहे, ही स्पेस 10 to 50 डिग्री एंगस्ट्रॉम इतक्या थिकनेसची असेल. ठीक आहे. 10 to 50. मग डिपेंड ऑन दी साइज ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या साइज वर डिपेंड करतो की स्पेस किती प्रमाणामध्ये प्रेझेंट असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे या व्यतिरिक्त आता हे जे हे जे एन्व्हलप आहे, तर या एन्व्हलप मध्ये आपल्याला ट्रान्सपरंट किंवा ट्रान्सपरंट म्हणण्यापेक्षा फ्री आणि सेमी सिलेक्टिव्हली परमिएबल अँड परमिएबल असे नेचर आपल्याला इथे भेटत नाही. त्याचं कारण असं आहे की देयर इज प्रेझेन्स ऑफ दी पोर्स. हे पोर्स असल्या कारणानं या पोर्स मधून मटेरियल काय केला जातो? ट्रान्सफर केला जातो किंवा ट्रान्समिट केला जातो. या व्यतिरिक्त एक आणखी लेअर इनसाइड तयार झाला. आपल्या बाजूला एक आणखी एक लेअर तयार झाला. इथे या ठिकाणी अशा पद्धतीचा लेअर तयार होण्याचं कारण म्हणजे इनसाइड इनर मेम्ब्रेन there is an arrangement of the specific proteins which are present inside the nucleoplasm. म्हणजे न्यूक्लियसच्या सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेले काही महत्त्वाचे प्रोटीन्स जे आहेत ते या पद्धतीने पेरिफेरल रिजनला इनसाइड इनर मेम्ब्रेन अरेंज होतात. ठीक आहे. मग त्या लेयरला आपण नाव देतो दॅट इज न्यूक्लियर लॅमिना. दिस इज कॉल्ड ॲज न्यूक्लियर लॅमिना. ठीक आहे. मग इथे करतो सम प्रोटीन्स arranged to periphery
पेरिफेरी म्हणजे सेंटरच्या साइडचं रिजन. पेरिफेरी इनसाइड इनर मेम्ब्रेन and form a layer. हा लेयर आहे मेम्ब्रेन नव्या. Form a layer called as nuclear lamina. याला आपण म्हणतो न्यूक्लियर लॅमिना. ठीक आहे. एक प्रकारे न्यूक्लियर एन्व्हलप प्रोटेक्शन ही न्यूक्लियसला. आता या व्यतिरिक्त इन सम एरियाज न्यूक्लियर एन्व्हलप इज इंटरप्टेड. काही एरियामध्ये न्यूक्लियर एन्व्हलप इंटरप्टेड आहे. दॅट इज कॉल्ड ॲज न्यूक्लियोपोर किंवा न्यूक्लियर पोर. दोन्ही पद्धतीने नाव देतात. न्यूक्लियर पोर पण म्हटलं जातं, न्यूक्लियोपोर पण म्हटलं जातं. आता हे न्यूक्लियोपोर आहे, हे न्यूक्लियर पोर डायरेक्ट सरळ असे ओपन नाहीये. हे जसे तुम्हाला दिसतात तसे डायरेक्ट ओपन नाही. कारण तुम्ही असं न्यूक्लियस जर घेतलं ना तर न्यूक्लियस मध्ये हे पोर असे असतात. असे पोर्स तुम्हाला दिसतील न्यूक्लियस मध्ये. ठीक आहे. जेव्हा आपण याचं सेक्शन घेतो म्हणजे असं स्ट्रक्चर घेतो तेव्हा हे पोर्स आपल्याला इथे साईडला या पद्धतीने पाहायला भेटतात. म्हणजे आकार तसं ते नाहीये. या ठिकाणी देयर इज प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियोपोर कॉम्प्लेक्स. याच्यामध्ये न्यूक्लियोपोर कॉम्प्लेक्स प्रेझेंट आहे. ध्यानात ठेवा. आता हे जे न्यूक्लियोपोर कॉम्प्लेक्स आहेत, हे न्यूक्लियोपोर कॉम्प्लेक्स इथे स्पेसिफिक सबस्टन्स मध्ये रेस्ट्रिक्शन आहे. न्यूक्लियोपोर कॉम्प्लेक्स हे कॉम्प्लेक्स काही स्पेसिफिक प्रोटीन लिपिड्स पासून तयार झालेले असेल. मग हे जे कॉम्प्लेक्सेस आहेत हे कॉम्प्लेक्सेस इथे रेस्ट्रिक्शन्स निर्माण करेल. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल जो आहे ना त्यामध्ये रेस्ट्रिक्शन्स आणतो. मग some interruption in envelope called nuclear pore, which is guarded by nucleopore complexes. हे न्यूक्लियोपोर कॉम्प्लेक्सेसच्या सहाय्याने गार्ड झालेले आहे. आणि हे न्यूक्लियोपोर कॉम्प्लेक्सेस काही स्पेसिफिक प्रोटीन्स आणि लिपिड्स पासून तयार झालेले असतात. ते काय करतील? रेस्ट्रिक्शन्स असतील मटेरियल ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. काय काम आहे या न्यूक्लियर पोरचं? या न्यूक्लियर पोरचं काम काय? मग ह्या सायटोप्लाझम मध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ दी आरएनए म्हणजे आरएनए सिंथेसिस सायटोप्लाझम मध्ये होतो. ऑल्सो न्यूक्लिओलस असल्या कारणाने रायबोसोमल सिंथेसिस पण होतो आणि काही स्पेसिफिक प्रोटीन पण आतमध्ये असतात. मग हे मटेरियल या सायटोप्लाझम मधून म्हणजे इथून काय करायचे? त्याला ट्रान्सपोर्ट करायचे आहे सायटोप्लाझम मध्ये. म्हणजे न्यूक्लियोप्लाझम टू सायटोप्लाझम, अगेन सायटोप्लाझम टू न्यूक्लियोप्लाझम. ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल. मग न्यूक्लियोपोरची गरज काय आहे किंवा फंक्शनिंग काय आहे? दॅट इज ट्रान्सपोर्टेशन बिटवीन cytoplasm and nucleus. जे मटेरियल हा ट्रान्सपोर्ट करतो त्यामध्ये रायबोसोम्स, आरएनए आणि प्रोटीन्स. सायटोप्लाझम कडून प्रोटीन्स घेतले जातील, रायबोसोम आरएनए काय केले जातील? न्यूक्लियोप्लाझम मधून ट्रान्सपोर्ट केले जातील सायटोप्लाझम कडे. इज इट क्लियर? हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला क्लियर झाला असेल. दिस इज ऑल अबाउट द न्यूक्लियर एन्व्हलप. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. न्यूक्लियर एन्व्हलप नंतर दुसरं पार्ट जो न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो तो म्हणजे आतमध्ये प्रेझेंट असलेला न्यूक्लियोप्लाझम. जसं सेल मध्ये सायटोप्लाझम असतो तसं न्यूक्लियसच्या स्ट्रक्चर मध्ये त्याच्या आतमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असतो. त्याला आपण म्हणतो न्यूक्लियोप्लाझम. सेकंड न्यूक्लियोप्लाझम. आता न्यूक्लियोप्लाझम जो आहे तो हा आतला एरिया, एक प्रकारे न्यूक्लियर मॅट्रिक्स. एक प्रकारे आपण याला काय म्हणतो? न्यूक्लियर मॅट्रिक्स. ठीक आहे. मग न्यूक्लियोप्लाझम इज ए सायटोप्लाझम ऑफ न्यूक्लियस. ठीक आहे. which is also called as nuclear matrix. आता न्यूक्लियोप्लाझम हा सुद्धा सेमी सॉलिड
ज्या पद्धतीने सायटोप्लाझम असतं, म्हणजे याला आपण जिलॅटिनसही म्हणू शकतो. सेमी सॉलिड म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला? जिलॅटिनस असं म्हणू शकतो. आणि न्यूक्लियोप्लाझम हॅविंग व्हेरियस मटेरियल, पण यामध्ये काय असतं? न्यूक्लियोप्लाझम कंटेन्स क्रोमॅटिन, हा महत्त्वाचा मटेरियल आहे. या व्यतिरिक्त न्यूक्लियोप्लाझम हॅविंग द न्यूक्लियोलस, हा भी महत्त्वाचा मटेरियल आपल्याला सेपरेट इथे घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त प्रोटीन्स, त्यानंतर सम एन्झाइम्स, आरएनए, ज्यामध्ये स्पेसिफिकली आरआरएनए प्रेझेंट असतात, as well as there is presence of the ribosomes which are formed by the nucleolus. Ribosome ला nucleolus तयार करतात. This is about the nucleoplasm. त्यानंतर थर्ड मटेरियल जो आता याच्यामध्ये आहे, जो महत्त्वाचा आहे, म्हणजे न्यूक्लियोलस मध्ये न्यूक्लियस मध्ये असलेला महत्त्वाचा मटेरियल, that is we called chromatin material. आता तुम्हाला इथं मटेरियल पाहायला भेटत असेल, दिस इज अन क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमॅटिन न्यूक्लियस इज a controlling unit of the cell. आपण म्हणतो why? Because inside nucleus there is presence of the genetic material of the cell. त्या सेलचं जेनेटिक मटेरियल न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असतं. हे जेनेटिक मटेरियल कॉम्पॅक्ट झालेलं आहे इन द फॉर्म ऑफ क्रोमॅटिन. आता जर सेल डिव्हिजनल स्टेटला असेल, जर सेल डिव्हिजनल स्टेटमध्ये असेल तर इथे क्रोमॅटिन दिसणार नाही, तर इथे क्रोमोझोम दिसेल. कारण हे क्रोमॅटिन मटेरियल कंडेन्स्ड झालेलं असतं. परंतु जर सेल प्रिपरेटरी फेज मध्ये असेल, प्रिपरेटरी फेज म्हणजे काय? तर इंटरफेज आपण म्हणतो, आपण सेल सायकल बघितलेली आहे. मग डिव्हिजनच्या आधीची फेज त्याला आपण प्रिपरेटरी फेज म्हणतो. इन इंटरफेज इट इज इंटरफेज मध्ये इट इज थ्रेड लाईक. ते कसं असतं? थ्रेड लाईक. हे बाजू दिसतं म्हणजे हा इंटरफेज न्यूक्लियस झाला. इंटरफेज मध्ये हा कसा असतो? थ्रेड सारखा असतो. बट ड्युरिंग डिव्हिजनच्या वेळेस it become condensed. Division च्या वेळेस condensed होईल and it look like chromosome. हा कसा दिसतो? क्रोमोझोम. मग या क्रोमोझोमचा नंबर ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम डिफरंट असतो. ह्यूमन बीइंग मध्ये म्हणजे मॅमल्स मध्ये, ह्यूमन बीइंग मध्ये हे क्रोमोझोम्स 46 नंबर मध्ये डिवाइड झाले. म्हणजे त्या टोटल 46 क्रोमोझोम दिसेल. पण सध्याला इंटरफेजिक कंडिशन मध्ये, म्हणजे इथे डिव्हिजन होत नाही, इथे डिव्हिजन होते. मग इंटरफेजिक कंडिशन मध्ये कसं दिसतंय? थ्रेड लाईक. दिस इज क्रोमॅटिन. क्रोमॅटिन इज कंपोज्ड बाय, क्रोमॅटिन कसं तयार होतं किंवा काय काय कन्सिस्ट करतं? इट इज कंपोज्ड बाय. मग क्रोमॅटिन मध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ डीएनए, देयर इज प्रेझेन्स ऑफ आरएनए, देयर इज प्रेझेन्स ऑफ सम प्रोटीन्स. हे प्रोटीन्स मे बी हिस्टोन असते किंवा नॉन हिस्टोन प्रोटीन्स असेल. आता हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन हे स्पेसिफिक अमायनो ऍसिड कन्सिस्ट करतात. त्या बेसिसवर त्याला हिस्टोन नॉन हिस्टोन असं म्हटलं जातं. आणि ह्या अमायनो ऍसिड मुळे हे जे प्रोटीन्स आहेत ते पॉझिटिव्हली चार्ज होतात. डीएनए ऍक्च्युअली निगेटिव्हली चार्ज आहे, डीएनए निगेटिव्हली चार्ज आहे, पण प्रोटीन पॉझिटिव्हली चार्ज. म्हणूनच त्या डीएनएला क्रोमोझोम मध्ये कॉम्पॅक्ट करता येतं. म्हणजे त्याचं कॉम्पॅक्ट नेचर फॉर्म करता येतं. कशामुळे फॉर्म करता येतं? ते कशामुळे फॉर्म करता येतं? ड्युरिंग द प्रेझेन्स ऑफ द हिस्टोन आणि नॉन हिस्टोन. जसं आपण धाग्याचं बंडल असतो, त्या बंडल आपण काय करतो? धागा रॅप करतो, बरोबर आहे. तो बंडल धाग्याला रॅप करतो हे आपण स्वतः मॅन्युअली करतो. पण इथं रॅप होऊ शकतो कारण हा जो बंडल असेल तो बंडल पॉझिटिव्ह म्हणजे हिस्टोन प्रोटीनचा आहे आणि हा जो डीएनए आहे तो काय आहे? निगेटिव्हली चार्ज आहे. मग हिस्टोन प्रोटीन पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्हली चार्ज डीएनए हे अट्रॅक्शन शो करतात. बिकॉज ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम दे विल बी रॅप्ड अराउंड द हिस्टोन प्रोटीन. ते डीएनए काय होतं? हिस्टोन प्रोटीन रॅप होतो, कंडेन्स्ड स्ट्रक्चर फॉर्म होतो आणि म्हणूनच क्रोमोझोम हे तयार होतात फ्रॉम क्रोमॅटिन. म्हणजे क्रोमॅटिनच्या कंडेन्सेशन नंतर क्रोमोझोम तयार केला जातो.
क्लिअर झालं? कुठेतरी वाटलं तर कोपऱ्यात लिहून ठेवा. मग हिस्टोन प्रोटीन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन कशासाठी आहे? तर कंडेन्सेशन ऑफ द डीएनए, डीएनएच्या कंडेन्सेशन साठी ते प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता हे आपण कंपोजिशन या ठिकाणी दिलं, पण आता तुम्ही इथं पहा काही एरियाज क्रोमॅटिनचा काही एरिया हा डार्क दिसतोय तुम्हाला, म्हणजे डेन्स स्टेन दिसतोय, आणि काही एरिया हा थिन आहे. सेकंड थिंग लाईट स्टेन दिसतो, बरोबर ना? काही एरिया लाईट स्टेन दिसतो आणि काही एरिया डार्क स्टेन दिसतो. जो एरिया तुम्हाला डार्क स्टेनचा दिसतो दॅट इज कॉल्ड ॲज हेटेरोक्रोमॅटिन. त्याला आपण डेन्स स्टेन्ड क्रोमॅटिन सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि जो एरिया तुम्हाला थिन आणि लाईट स्टेनचा दिसतो दॅट इज कॉल्ड ॲज यूक्रोमॅटिन. लाईट स्टेन एरिया का असं आहे? हाऊ इट इज लाईक दॅट? हे या पद्धतीने कसं? आता याचं कारण आपण त्याच्या टाइप्सकडे जाऊया. मग इथं टाइप्स ऑफ क्रोमॅटिन. क्रोमॅटिन दोन टाइप मध्ये डिवाइड झाले, यूक्रोमॅटिन आणि दुसरा आहे हेटेरोक्रोमॅटिन. एक आहे यूक्रोमॅटिन आणि दुसरा आहे हेटेरोक्रोमॅटिन. यूक्रोमॅटिन, यू म्हणजे ट्रू, म्हणजे ट्रू क्रोमॅटिन असतं. आणि ट्रू आपण याच्यामध्ये म्हणतो कारण दे आर जेनेटिकली ऍक्टिव्ह. वाय? कारण काय? मग आता हे यूक्रोमॅटिन जे असतात त्यांना आपण लाईट स्टेन म्हणतो. ठीक आहे. आणि दे आर कंपोज्ड बाय दे कंटेन्स मोर डीएनए. पहा हा स्टेटमेंट, दे कंटेन्स more DNA, less RNA. They contains more DNA, less RNA. DNA जास्त आहे, RNA कमी. तुम्हाला माहित आहे DNA is a genetic material. DNA हा काय? genetic material. म्हणून यूक्रोमॅटिन is genetically active. हे कसं आहे? genetically active. आता genetically active म्हणजे काय? बॉडीचं कॅरेक्टर तयार करायचे. एक सेकंड, एका जनरेशनमधून पुढच्या जनरेशनचे कॅरेक्टर ट्रान्समिट करायचे आहेत, त्याला आपण हेरिडिटी म्हणतो. हे जे प्रोसेसेस आहेत, इव्हन थर्ड एक्सप्रेशन म्हणजे कन्व्हर्जन इनटू द आरएनए, कन्व्हर्जन इनटू द प्रोटीन तयार झालं म्हणजे काय होईल? त्या ठिकाणी कॅरेक्टर तयार होतील बॉडीचे. मग बॉडीचे कॅरेक्टर तयार करण्यामध्ये हा इन्व्हॉल्व आहे जेनेटिकली ऍक्टिव्ह. दोन्ही पद्धती, कॅरेक्टर तयारही करायचे, ट्रान्समिट पण करायचे एका जनरेशनला दुसऱ्या जनरेशनमध्ये. मग यूक्रोमॅटिन. ठीक आहे. म्हणून यूक्रोमॅटिन महत्त्वाचं आहे. परत पुढे जाऊन ह्यूमन सेक्स क्रोमोझोम मध्ये एक्स आणि वाय हे दोन क्रोमोझोम असतात हे तुम्हाला माहित आहे. मग या एक्स आणि वाय क्रोमोझोम मध्ये पण तसंच आहे. वाय क्रोमोझोम मध्ये यूक्रोमॅटिनचा मटेरियल प्रमाण जास्त असतो आणि एक्स क्रोमोझोम मध्ये हेटेरोक्रोमॅटिनचं प्रमाण जास्त असतं. ध्यानात राहील, वाय क्रोमोझोम मध्ये यूक्रोमॅटिन जास्त असतं. कुठेतरी कोपऱ्यात लिहून ठेवा. वाय क्रोमोझोम हॅव्हिंग मोर यूक्रोमॅटिन, एक्स क्रोमोझोम हॅव्हिंग मोर हेटेरोक्रोमॅटिन. ठीक आहे. म्हणून मग आता वाय क्रोमोझोम हा जेनेटिकली ऍक्टिव्ह असतं, एक्स क्रोमोझोम जेनेटिकली लेस ऍक्टिव्ह असतं. म्हणून एक एक्स क्रोमोझोम, फिमेल मध्ये दोन एक्स असतात, फिमेल मध्ये दोन एक्स, मेल आणि फिमेल असं आहे कंडिशन. मेल आणि फिमेल अशी कंडिशन आहे. मेल एक्स वाय क्रोमोझोम आणि फिमेल एक्स एक्स क्रोमोझोम असं असतं. मग यापैकी हा एक एक्स ऍक्टिव्ह असेल म्हणजे हा एक एक्स जो आहे तो व्हेरियस ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व असेल, तुमची कॅरेक्टरिस्टिक ट्रान्समिशन साठी इन्व्हॉल्व असेल. पण दुसरा एक्स जो आहे तो इनॅक्टिव्ह असतो आणि तो इनॅक्टिव्ह असल्या कारणानं का इनॅक्टिव्ह आहे? कारण हेटेरोक्रोमॅटिनचं प्रमाण जास्त आहे. मग काय होईल? हा एक्स जो आहे तो काय होईल? बार बॉडी मध्ये कन्वर्ट होईल. हे वर्ड ध्यानात ठेवा. कधीतरी मी तुम्हाला विचारेन कोणतं? बार बॉडी. बार बॉडी आणि बार बॉडी दुसरं काय नाही, इनॅक्टिव्ह सबस्टन्स प्रेझेंट इन द फिमेल. कारण काय? एक्स्ट्रा एक्स, एक एक्स एक्स्ट्रा. इथे एकच एक्स असल्याने तो डायरेक्ट ऍक्टिव्ह झाला, पण इथे दोन झाले. पण एक एक्स्ट्रा एक्स हा काय होतोय? बार बॉडीमध्ये कन्वर्ट होतो. कारण काय? कारण हेटेरोक्रोमॅटिक मेजरमेंट जास्त प्रमाणामध्ये असतो. हेटेरोक्रोमॅटिक जेनेटिकली इनॅक्टिव्ह आहे. मग इनॅक्टिव्ह बॉडी तयार होते, दॅट इज कॉल्ड एज दी बार बॉडी. प्रश्न पण विचारलेला आहे नीट मध्ये, बार बॉडी कोणामध्ये प्रेझेंट असतात आणि का म्हणून प्रेझेंट असतात? मग जर एखादी फिमेल 3 एक्स ची असेल तर किती बार बॉडी असते?
मग एक एक्स ऍक्टिव्ह असेल तर 2 एक्स बार बॉडीमध्ये कन्वर्ट झालेले असेल. 2 एक्स असेल फिमेल तर 1 एक्स ऍक्टिव्ह असेल आणि 1 एक्स काय होईल बार बॉडीमध्ये कन्वर्ट होईल. समजतंय? मग 2 एक्स फिमेल मध्ये 1 बार बॉडी, 3 एक्स फिमेल मध्ये 2 बार बॉडी. क्लिअर? दॅट इज बार बॉडी. आता मी इथे येतो हेटेरोक्रोमॅटिक कडे. हेटेरोक्रोमॅटिक हे डार्क स्टेन आहे. डार्क स्टेन म्हणजे आपण त्याला डेन्स स्टेन असं म्हणतो. आणि याच्यामध्ये काय आहे? इट contains less DNA. It contains less कमी DNA कंटेन करतो. It contains less DNA and more RNA. या व्यतिरिक्त प्रोटीन पण इथे असतात प्रेझेंट. या व्यतिरिक्त प्रोटीन पण प्रेझेंट असतात. आणि हे प्रोटीन तुम्हाला माहित आहे हिस्टोन प्रोटीन आहे. मग लेस DNA मोर RNA. DNA कमी आहे म्हणून हा कसा आहे जेनेटिकली, इट इज जेनेटिकली लेस ऍक्टिव्ह. हा कसा असेल जेनेटिकली लेस ऍक्टिव्ह असेल किंवा इट इज जेनेटिकली इनऍक्टिव्ह. हा जेनेटिकली कसा असेल इनऍक्टिव्ह असेल. तुम्हाला हा पॉइंट क्लिअर होत असेल. दोन्ही पॉइंट तुम्हाला इथे समजून घेणे गरजेचं आहे. हेटेरोक्रोमॅटिक ऍज वेल ॲज यूक्रोमॅटिक. मग हेटेरोक्रोमॅटिक यूक्रोमॅटिक किती टाइप्स कोणाचे होते? क्रोमॅटिनचे टाइप्स होते. आपण या ठिकाणी हा क्रोमॅटिन पार्ट पूर्ण केला. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया नेक्स्ट पार्ट कडे. थर्ड जो याच्यामध्ये फोर्थ पार्ट असेल जो यामध्ये न्यूक्लियस मध्ये महत्त्वाचा आहे आणि त्याच्याशिवाय प्रोटीन सिंथेसिस पॉसिबल नाही. जे प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये लागतात तर त्याच्याशिवाय पॉसिबल नाही. मग तो जो पार्ट असेल त्या सेल मध्ये दॅट इज अन डेन्स स्पेरिकल बॉडी. ती जी बॉडी असेल ती डेन्स स्पेरिकल बॉडी असेल which not having the specialized membrane. म्हणून असं लक्षात राखलं which not having the specialized membrane. ज्याच्यामध्ये स्पेशलाइज्ड स्वतःचा मेम्ब्रेन नाही. which not having the specialized membrane. त्याचा स्वतःचा स्पेशलाइज्ड मेम्ब्रेन आहे बट स्पेरिकल बॉडी आहे. काही सेल मध्ये एक असेल म्हणजे काही न्यूक्लियस मध्ये एक असेल, काही न्यूक्लियस मध्ये एकापेक्षा जास्त असू शकतात. ठीक आहे. मग म्हणजे समजा oocyte घ्या. फिमेल oocyte मध्ये इथे घेतो आता फोर्थ दॅट इज न्यूक्लिओलस. मग नॉर्मली सिंगल. पण समजा oocyte घ्या तर oocyte मध्ये देर इज दोन असेल, 2 न्यूक्लिओलाई. पण स्पर्म घ्या. हे दोन्ही गॅमेट आहेत. हे फिमेल गॅमेट आणि हे मेल गॅमेट आहे. मग स्पर्म घ्या तिथे सिंगल न्यूक्लिओलाई प्रेझेंट आहे. मी हे एक्झाम्पल म्हणून तुमच्या समोर ठेवलंय. सी हियर this is an nucleolus. Structurally ही बॉडी कशी आहे? It is an dense without membrane and spherical body. dense आहे, without membrane आहे, spherical. असं म्हटलं जातं, थिअरी नाही आहे, इट इज नॉट अ थिअरी. असं म्हटलं जातं की ज्या पद्धतीने न्यूक्लियस हा सेलचा कंट्रोलिंग युनिट आहे, ज्या पद्धतीने न्यूक्लियस हा सेलचा कंट्रोलिंग युनिट आहे, त्याच पद्धतीने न्यूक्लिओलस हा न्यूक्लियसचा कंट्रोलिंग युनिट आहे असं म्हटलं जातं. नॉट ए स्पेशलाइज्ड थिअरी. ही थिअरी आहे की न्यूक्लियस इज अ कंट्रोलिंग युनिट ऑफ द सेल, पण ही थिअरी नाही की न्यूक्लिओलस इज अ कंट्रोलिंग युनिट ऑफ द न्यूक्लियस. पण आपण त्याला कसं मानू शकतो याचं कारण असं आहे की न्यूक्लिओलस हा आरएनए आणि रायबोसोम तयार करतो. न्यूक्लिओलस जो आहे तो काय करतो? आरएनए आणि रायबोसोम तो तयार करतो. आणि आरएनए आणि रायबोसोम तयार करत असेल तर आरएनए आणि रायबोसोम शिवाय प्रोटीन सिंथेसिसच होऊ शकत नाही. जर प्रोटीन सिंथेसिसच होऊ शकत नसेल तर मग तिकडे तुमची डिव्हिजनल ऍक्टिव्हिटी पूर्ण होणार नाही, कारण न्यूक्लियर डिव्हिजन पॉसिबल नाही. हिस्टोन प्रोटीन त्याच्याद्वारे तयार होतील ना. या व्यतिरिक्त न्यूक्लियर एन्व्हलप सुद्धा त्याच्याशिवाय तयार होऊ शकणार नाहीये. बरेचसे कंपोनंट आहेत
जे त्याच्याशिवाय तयार होणार नाही, म्हणून त्याला आपण कंट्रोलिंग युनिट म्हणू शकतो. तर आता हा जो न्यूक्लिओलस आहे याचं फंक्शन काय असेल, याचं फंक्शन काय असेल, मग त्याचे कंपोजिशन त्याचं फंक्शन आहे. याचं फंक्शन आरएनए तयार करणे, आरएनए फॉर्मेशन as well as राइबोसोम फॉर्मेशन, यांचं ट्रान्सपोर्टेशन पण करणे, ट्रान्सपोर्टेशन टू सायटोप्लाझम. कशासाठी, फॉर प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस साठी त्याचं ट्रान्सपोर्टेशन करणे. तसं न्यूक्लिओलस स्वतः काही प्रोटीन्स रायबोसोम्स आणि आरएनए पासून तयार झालेला आहे. हा न्यूक्लिओलस, नॉट न्यूक्लियस, न्यूक्लिओलस. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर न्यूक्लिओलस. ठीक आहे. हे जे चार महत्त्वाचे कंपोनेंट होते ते सगळे आपण या ठिकाणी बघितले. न्यूक्लियसचं फंक्शनिंग काय मला क्लिअर झालेलं असेल आता. न्यूक्लियस काय फंक्शनिंग आहे, कंट्रोलिंग युनिट ऑफ सेल, बिकॉज पहिलं काय, इट इज अ कंट्रोलिंग युनिट ऑफ सेल बिकॉज इट हॅविंग जेनेटिक मटेरियल. ओके. सेकंड थिंग काय आहे, न्यूक्लियस consists the DNA. DNA is a genetic material and hence it is responsible for heredity, म्हणजे transmission of character from one generation to the next generation. Third, without nucleus prokaryotic cell can't divide. न्यूक्लियस शिवाय प्रोकॅरियोटिक सेल डिवाइड होऊ शकत नाही, सॉरी यूकॅरियोटिक सेल डिवाइड होऊ शकत नाही, कारण सेल डिव्हिजन मध्ये कॅरिओकायनेसिस पहिली स्टेप आहे. आणि कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन, म्हणजे सेल डिव्हिजन मध्ये न्यूक्लियसचं महत्त्वाची भूमिका आहे. फोर्थ, न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असल्या कारणानं रायबोसोम प्रोडक्शन आणि आरएनए प्रोडक्शन सुद्धा याच्या अंडर कंट्रोल मध्ये आहे. इनडायरेक्टली जर रायबोसोम न्यूक्लिओलस तयार करत असेल तर मग रायबोसोम शिवाय प्रोटीन सिंथेसिस होऊ शकत नाही, म्हणजे न्यूक्लियस हा प्रोटीन सिंथेसिस मध्ये सुद्धा इन्व्हॉल्व आहे. 5 मी तुम्हाला इथे फंक्शन्स सांगितले. लिहायचं असेल मागे या, जसं बोलतो तसं लिहित चला. ठीक आहे. आता या ठिकाणी मला एक महत्त्वाचं कन्सेप्ट घ्यायचं आहे, म्हणजे आपण न्यूक्लियस मध्ये क्रोमॅटिक मटेरियल बघितलंय, पण क्रोमॅटिक मटेरियल न्यूक्लियस मध्ये कधी आहे, क्रोमॅटिक मटेरियल न्यूक्लियस मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की न्यूक्लियस मध्ये प्रिपरेशन फेज मध्ये आहे किंवा प्रिपरेटरी फेज मध्ये आहे. आता प्रिपरेटरी फेज काय आहे, प्रिपरेटरी फेज म्हणजे काय, तर इंटरफेज मध्ये न्यूक्लियस आहे. पण जर सेल डिव्हिजन मध्ये असेल तर सेल सायकलचं महत्त्वाचं पार्ट सेल डिव्हिजन आहे. मग जर सेल हे डिव्हिजन स्टेप मध्ये असेल तर मग काय, इन दॅट केस क्रोमॅटिक मटेरियल कंडेन्स्ड. काय होईल या केसमध्ये, क्रोमॅटिक मटेरियल कंडेन्स होईल, कारण क्रोमॅटिक मटेरियल मध्ये 2 मीटर डीएनए असतो. किती मीटरचा, 2 मीटरचा डीएनए असतो. 2 मीटरचा डीएनए असेल, विचार करा तुमचा सेल हा 0.1 मायक्रॉनचा आहे. सेल हा कसा आहे, 0.1 मायक्रॉनचा आहे, तर त्याच्या आतमध्ये असलेला न्यूक्लियस हा किती छोटा असेल. मग इतक्या छोट्या न्यूक्लियस मध्ये 2 मीटरचा डीएनए बसवायचा आहे. मग हा 2 मीटरचा डीएनए काय केला जाईल, कंडेन्स केला जाईल आणि कंडेन्स करून क्रोमोझोम मध्ये कन्वर्ट केला जाईल. म्हणजेच आता डिव्हिजनल स्टेज मध्ये हेच क्रोमॅटिक मटेरियल कशाच्या फॉर्म मध्ये असेल, इट इज इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. हे कशाच्या फॉर्म मध्ये आहे, क्रोमोझोम. मग क्रोमोझोम तुम्हाला इथे दिसतंय बघा, आता कधी दिसेल, या ठिकाणी तुम्हाला क्रोमोझोम पाहायला भेटेल ड्युरिंग डिव्हिजन. कधी पाहायला भेटतोय क्रोमोझोम हा, ड्युरिंग सेल डिव्हिजन. इट इज ए कंडेन्स्ड मटेरियल ऑफ, इट इज कंडेन्स्ड मटेरियल ऑफ डीएनए and histone proteins with some RNA, काही प्रमाणामध्ये RNA. तर या पद्धतीने हा क्रोमोझोम तयार झालेला आहे. मग क्रोमोझोम काय काय कन्सिस्ट करतो, त्या ठिकाणी सांगतो इथं क्रोमोझोम काय काय कन्सिस्ट करतो. मग क्रोमोझोम डिव्हिजनल स्टेज आहे ना, म्हणजे डिव्हिजनल स्टेज मध्ये आपण एक स्टेज बघितली त्याच्यापूर्वी सिंथेसिस फेज, एस फेज. एस फेज मध्ये काय होतो, डीएनए सिंथेसिस होतो. डीएनए सिंथेसिस झालं म्हणजे काय झालं, डीएनए ची डबल कॉपी झाली. म्हणजे याचा अर्थ क्रोमोझोम मध्ये ती कॉपी असेल 2, हे 2 कॉपी क्रोमॅटिड मध्ये असेल
मग क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरमध्ये पहिलाच पॉइंट येतो इट हॅविंग सिस्टर क्रोमॅटिड्स. ठीक आहे, मग हे दोन काय आहेत? these two are sister chromatids. क्लियर? आतमध्ये प्रेझेंट असलेला डीएनए हा कंडेन्स झालेला असेल. हा कसं झालेला असेल? या पद्धतीने कंडेन्स झालेला असेल. ठीक आहे, मग हे कंडेन्स्ड मटेरियल आतमध्ये एका स्पेसिफिक स्ट्रक्चरच्या नावामध्ये असेल. दॅट इज वी कॉल्ड क्रोमोनेमॅटा. व्हॉट वी कॉल्ड क्रोमोनेमॅटा. आता हे जे क्रोमोनेमॅटा आहे ते या ठिकाणी मला कॉइल्ड फॉर्म मध्ये भेटणार आहे. बोथ क्रोमॅटिड्स हे दोन सिस्टर क्रोमॅटिड आहेत. सिस्टर का म्हणतात? कारण बोथ आर एक्झॅक्ट कॉपी ऑफ इच अदर. दोन्ही पण एकमेकाचे काय आहे? एक्झॅक्ट कॉपी आहे. ठीक आहे, both are exact copy of each other म्हणून both are called as sister chromatid. त्यांना सिस्टर क्रोमॅटिड असं म्हटलं जातं. दुसरं क्रोमोझोम जर घेतलं ना, दुसरं आता मी आणखी क्रोमोझोम घेतो. समजा हे जस्ट अन एक्झाम्पल आहे. तर हे दोन जे असतील दीज आर नॉन सिस्टर. ध्यानात ठेवा, हे काही कन्सेप्ट मी तुम्हाला ध्यानात ठेवा याच्यामुळे म्हणतोय याची गरज पडणार परत पुढे कुठेतरी याची गरज पडणार आहे. म्हणजे सेल डिव्हिजन मध्ये याची गरज पडणार आहे ना. सेल डिव्हिजन त्यावेळी याची गरज पडेल, त्यावेळेस मी तुम्हाला बोलेन. आता इथे नाही. ठीक आहे, चला. मग हे दोन सिस्टर क्रोमॅटिड झाले. हे दोन्हीही क्रोमॅटिड एकमेकाला कनेक्ट झालेले आहेत ऍट द सेंटर. एकमेकाला सेंटरला कनेक्टेड झाले आहेत. इथे जे सेंटरला प्रेझेंट आहे दॅट इज अ कन्स्ट्रक्शन युनिट. कन्स्ट्रक्शन युनिट म्हणजे काय? एकत्र आणणारा युनिट. कन्स्ट्रक्शन युनिट दॅट इज कॉल्ड ऍज सेंट्रोमेअर. याला काय म्हणतात? इट इज कॉल्ड ऍज सेंट्रोमेअर. नियर द सेंट्रोमेअर. तसं सेंट्रोमेअर स्वतः हा पहिला असा आहे जे काय करतं? क्रोमोझोमचं ऑर्गनायझेशन मध्ये इन्व्हॉल्व आहे. म्हणजे दोन्ही क्रोमोझोमला, दोन्ही सिस्टर क्रोमॅटिडला एकत्र आणतो. म्हणून हे सेंट्रोमेअर झालं प्रायमरी कन्स्ट्रक्शन. याला काय म्हणतात? प्रायमरी कन्स्ट्रक्शन म्हणतात. मग याच्याच कुठेतरी याच्याच जवळ याच्याच बरोबरीने एक डिस्क शेप्ड स्ट्रक्चर असतो. याच्याच बरोबरीने डिस्क शेप्ड स्ट्रक्चर असतो. दॅट डिस्क शेप्ड स्ट्रक्चर इज कॉल्ड ऍज कायमॅटोकोर्स. याला काय म्हणतात? कायमॅटोकोर्स. आणि कायमॅटोकोरचं काम काय आहे? कायमॅटोकोरचं काम स्पिंडल अरेंजमेंट असते. स्पिंडल फायबर अरेंजमेंट. आता स्पिंडल फायबर परत एकदा बोलण्याची गरज आहे. डिव्हिजन स्टेज मी तुम्हाला दाखवलेला आहे. सेल डिव्हायडिंग स्टेज आहे, दोन पोल आहे, तिथे काय आहे? हे स्पिंडल फायबर आहे. आणि या स्पिंडल फायबरला हे क्रोमोझोम काय असतात? या पद्धतीने कनेक्टेड असतात. बरोबर? मग या स्पिंडल फायबरला क्रोमोझोम इथे का कनेक्टेड आहे? नॉट बिकॉज ऑफ द सेंट्रोमेअर. सेंट्रोमेअर नव्हे. सेंट्रोमेअर म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड कनेक्टेड आहे. पण स्पिंडल फायबर हे जे कनेक्टेड आहे हे कायमॅटोकोर्स मध्ये कनेक्टेड आहे. जे या बरोबरच असतात, सेंट्रोमेअर बरोबर असतात. म्हणून त्या ठिकाणी कायमॅटोकोर्स आहे. ठीक आहे, जसं इथं प्रायमरी कन्स्ट्रक्शन तसंच आणखी एक कन्स्ट्रक्शन असतं सेकंडरी कन्स्ट्रक्शन जे न्यूक्लियर ऑर्गनायझेशन मध्ये गरजेचं. जसं क्रोमोझोमल ऑर्गनायझेशन मध्ये हा इन्व्हॉल्व आहे म्हणून त्याला प्रायमरी कन्स्ट्रक्शन म्हणतात. तसंच न्यूक्लियर ऑर्गनायझेशन मध्ये एक कन्स्ट्रक्शन इन्व्हॉल्व आहे जो ह्या कंप्लीट क्रोमोझोम मध्ये कुठेतरी असेल आणि एक स्पेसिफिक बॉडी तयार करेल, ज्याला आपण सॅटेलाइट म्हणतो. पण इथं मी काही काळासाठी टेम्पररी या ठिकाणी दाखवतो. ठीक आहे, वी कॉल्ड इट सॅटेलाइट. आणि सॅटेलाइट इज सेकंडरी कंस्ट्रक्शन. Why constriction? Again, nucleolar organization. ठीक आहे, न्यूक्लियर ऑर्गनायझेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे. क्रोमोझोमल ऑर्गनायझेशन साठी सेंट्रोमेअर. न्यूक्लियर ऑर्गनायझेशन साठी कोण? हा सॅटेलाइट असेल. ठीक आहे, दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. हे काय आहे? स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमला डीएनए आणि हिस्टोन प्रोटीन मुळे फॉर्म झाला. म्हणजे मी काय केलं, त्याला अनवाइंड जर केलं ना, हे असं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे,
जर मी याला अनवाइंड केलं, आता कॉइल स्ट्रक्चर आहे, मी काय केलं याला अनवाइंड केलं लिनियर, मग तो असा होईल. ठीक आहे. पुढे जाऊन परत मी त्याला काय दिलं अनवाइंड केलं, तर या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे बीड्स ऑन ए स्ट्रिंग स्ट्रक्चर. परत मी त्याला अनवाइंड केलं तर आता तो असा असेल. कळलं ना? हा झाला तुमचा डीएनए. ठीक आहे. हे बीड्स ऑन ए स्ट्रिंग. हा झाला तुमचा क्रोमॅटिन. हे झाले क्रोमॅटिड्स. बीड्स ऑन स्ट्रिंगला हे आले, हे झाले तुमचे हिस्टोन प्रोटीन्स. हिस्टोन प्रोटीन्स. कंडेन्सेशन या पद्धतीने होतं. डीएनए हिस्टोन प्रोटीन एकत्र येतात, पूर्णपणे कंडेन्स होतो आणि अशा पद्धतीचा क्रोमोझोम तयार केला जातो. इज इट क्लियर? हे झालं अबाउट द क्रोमोझोम. क्रोमोझोमचे टाइप्स पडतात. देयर आर 4 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ सेंट्रोमेर. बाकीचे टाइप्स आपण सेपरेट पाहणार आहोत. क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये किंवा एक टॉपिक आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स, त्या ठिकाणी आपण सेपरेट पाहणार आहोत. इथं आपल्याला सेंट्रोमेरच्या पोझिशनच्या बेसिसवरती क्रोमोझोमचे 4 प्रकार पडतात. देयर आर 4 टाइप्स. ही फिगर काढायची असेल तर फिगर कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही काय करा, व्हिडिओ त्या ठिकाणी स्टॉप करा आणि थोडी फिगर काढून घ्या. तुम्ही मे बी चालू याच्यामध्ये स्क्रीनशॉट घेऊ शकता. जर स्क्रीनशॉट घेतलं तुम्हाला फिगर नंतरही काढता येईल. ठीक आहे. प्रत्येक फिगरचं तसंच करा. टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स on the basis of position of सेंट्रोमेर. सेंट्रोमेर पोझिशनच्या बेसिसवरती क्रोमोझोमचे टाइप्स. मग क्रोमोझोमचे टाइप्स जे आहेत ते 4. ठीक आहे. देयर आर 4 टाइप्स. त्यामध्ये एक आहे that is metacentric. मेटासेंट्रिक म्हणजे मिडलला. ठीक आहे. दुसरं आहे सब मेटासेंट्रिक. सब मेटासेंट्रिक म्हणजे अवे फ्रॉम मिडल किंवा सेंटर. त्यानंतर थर्ड ॲक्रोसेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक म्हणजे एकदम त्या टेल म्हणजे एंडच्या जवळ. आणि लास्ट वन इज टिलोसेंट्रिक. मग सेंट्रोमेर डायरेक्ट टेल एंडला प्रेझेंट असेल म्हणजे टिलोमेरवरती प्रेझेंट असेल. मग मेटासेंट्रिक. मेटासेंट्रिक इथं सेंट्रोमेर प्रेझेंट ॲट मिडल. सेंट्रोमेर कुठे असेल? मिडलला प्रेझेंट असेल. मिडलला प्रेझेंट असल्या कारणानं त्याचे जे क्रोमॅटिड्स आहेत म्हणजे 2 पार्ट जे त्याचे आहेत हे पार्ट सिमिलर होईल. फॉर्म 2 सिमिलर हाल्फ्स म्हणजे 2 सिमिलर हाफ तयार होईल. हेच क्रोमोझोम ज्यावेळेस डिव्हिजन असेल ना ॲनाफेज, ॲनाफेजच्या वेळेस काय होतं, क्रोमोझोम हे ओढले जातात कुठे? पोलला. ॲनाफेजच्या वेळेस हा मेटाफेज आहे, हा मेटाफेज आहे. ॲनाफेजला काय होतं, हे क्रोमोझोम ओढले जातात का असे. व्ही शेप दिसतो तुम्हाला? व्ही शेप कारण असं आहे की सेंट्रोमेर मिडलला आहे म्हणून व्ही शेप आहे. ठीक आहे ना. हेडरी ॲनाफेज, ही ॲनाफेज आणि ही जी आहे ही मेटाफेज.
ठीक आहे. मग आता सेंट्रोमेअर मिडलला आहे, ज्याने दोन सिमिलर हाल्स तयार केलेले आहेत. मग हा जो मेटासेंट्रिक क्रोमोझोम आहे तो कसा असेल? सी हियर, इथे घेतो. ठीक आहे. या पद्धतीने दिसेल मेटासेंट्रिक, बरोबर. सेंटरला सेंट्रोमेअर आलेला आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस डिव्हिजन असेल तर ड्युरिंग एनाफेज, एनाफेजच्या वेळेस इट विल लुक लाईक व्ही शेप. तो कसा वाटेल? व्ही शेप. या पद्धतीने हे एनाफेजिक झालं. हे काय झालं? एनाफेजिक मेटासेंट्रिक. नाउ दिस सब मेटासेंट्रिक away from center. सेंट्रोमेअर कुठे आहे? away from center. पण away from center पासून some distance, काही distance here. तुम्ही पाहू शकता इथे दोन्ही हाल्स सिमिलर आहे, पण इथे तसं नाहीये. म्हणजे सेंटर इथे होता, या सेंटर पासून थोडंसं इकडे आलं. या सेंटर पासून थोडंसं इकडे गेल्या कारणाने काय झालं? हा हाफ छोटा झाला, हा हाफ मोठा झाला. म्हणजे इथं फॉर्म टू सिमिलर हाफ, इथे काय होईल? डिसिमिलर हाफ, एक मोठा एक छोटा. आणि ड्युरिंग एनाफेजच्या वेळेस काय होईल? इट विल बी लुक लाईक एल शेप्ड. ड्युरिंग एनाफेज हे कसं होईल? हा मोठा आर्म, हा छोटा आर्म. हाल्फला तुम्ही आर्म सुद्धा म्हणू शकता. स्मॉल आर्म, लार्ज आर्म. हे एनाफेजिक कंडिशन आहे, ही नॉर्मल कंडिशन आहे. पुढे चला अॅक्रोसेंट्रिक. अॅक्रोसेंट्रिक म्हणजे काय? नियर टेल. सेंट्रोमेअर कुठे असेल? टेलच्या जवळ असेल. त्यामुळे आता एक आर्म खूपच छोटा झाला, एक आर्म खूपच मोठा झाला. आता याच्यामध्ये ड्युरिंग एनाफेज हा कसा असेल? ड्युरिंग एनाफेज इट इज जे शेप. एनाफेज चे झालं होईल जे शेप. सी हियर. ओके. एक आर्म खूप छोटा आहे, एक आर्म खूप मोठा झाला. आणि एनाफेज चे कसं दिसेल? असं. जे शेप. आणि लास्ट वन इज ए टिलोसेंट्रिक. कुठे असेल? ऍट टेल एंड. सेंट्रोमेअर टेल एंडला असेल. आणि ड्युरिंग एनाफेज इट विल लुक लाईक स्मॉल आय शेप. एनाफेजच्या कसं दिसेल? स्मॉल आय शेप. मग मी दोन्ही कंडिशन एकाच ठिकाणी दाखवतो. ओके. हा झाला स्मॉल आय शेप. So these are four types of the chromosome on the basis of, कशाच्या बेसिस वरती? On the basis of centromere position. Okay. Here या ठिकाणी तुमचं न्यूक्लियसचा कंप्लीट पार्ट हा एंड झालेला आहे. आता जो आपल्याला शेवटचा पार्ट याच्याशी रिलेटेड घ्यायचा आहे ते म्हणजे जे याच्यामध्ये प्रेझेंट असलेले व्हेरियस बॉडीज, दॅट इज मायक्रो बॉडीज. मग हे मायक्रो बॉडीज काय आहे? हे मायक्रो बॉडीज म्हणजे these are the minute bodies. मायक्रो बॉडीज काय आहेत? हे काय आहे? These are the minute bodies which having their own membrane. त्यांना स्वतःचा मेम्ब्रेन आहे. मेम्ब्रेन बाउंड बॉडीज. पण स्पेसिफिकली कशासाठी आहे? तर they having specific enzymes for specific activity. त्यांच्यामध्ये काही एन्झाइम्स असतात काही स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीसाठी. हे मायक्रोबॉडीज ग्रॅन्युल सारखे असल्या कारणाने आपल्याला सेलमध्ये क्लिअरली दिसत नाही. म्हणजे आपण असं डायरेक्ट मेन्शन करू शकत नाही इथे पराक्सिझोम आहे, इथे स्पेरोझोम आहे, इथे डायक्सिझोम आहे असं म्हणू शकत नाही. परंतु ह्या बॉडीज महत्त्वाच्या आहेत, ज्या महत्त्वाच्या ऍक्टिव्हिटी शो करतात. सो देयर आर 3. असे भरपूर आहेत. ठीक आहे. म्हणजे भरपूर आहेत. त्यापैकी 3 बॉडीज आपल्या सिलेबस मध्ये मेन्शन आहेत. तसं या तिन्ही बॉडीजचं डिस्क्रिप्शन तुमच्या सिलेबस मध्ये मेन्शन नाहीये. बोर्डच्या सिलेबस मध्ये फक्त तुम्हाला ग्लायकोझोम मेन्शन केलेला आहे, फक्त ग्लायकोझोम.
पण परऑक्सिझोन्स आणि स्पेरोझोम सुद्धा मेन्शन केलेला नाही. परऑक्सिझोन हा पॉइंट तुम्हाला बोर्डच्या सिलेबस मध्ये फोटोसिंथेसिस मध्ये येतो. ज्या ठिकाणी C3 सायकल मध्ये फोटो रेस्पिरेशनची गरज पडते तेव्हा हा परऑक्सिझोन तिथे येतो. असं सेपरेट तुम्हाला किंवा स्पेसिफिकली दिलेली पॉइंट्स नाही आहेत, पण या ठिकाणी मी क्लिअर करतो कारण नीटला प्रश्न विचारलेली आहे. ठीक आहे. मग हे तीन बॉडीज परऑक्सिझोन्स, स्पेरोझोम्स आणि ग्लॅक्सिझोम्स असे तीन मायक्रो बॉडीज आहेत. या व्यतिरिक्त आणखी एक आहे लोमॅझोम्स असे पण आहेत, पण ते त्याचं रिलेशन काय त्यावर आपल्याला प्रश्न पण विचारलेला आहे आणि ते तुमच्या सिलेबस मध्ये पण नाही. मग आता ते काय परऑक्सिझोम्स, स्पेरोझोम्स आणि ग्लॅक्सिझोम्स. परऑक्सिझोम्स फर्स्ट याची डिस्कवरी याला कुणी डिस्कवर केलं? ज्याला लायसोझोम डिस्कवर केला त्यालाच परऑक्सिझोम डिस्कवर केलं. दॅट इज डी दुबे. इट इज डिस्कवर्ड बाय डी दुबे यांनी हे डिस्कवर केलं. कुठे प्रेझेंट असतात? बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स, दोघांमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. दोघांमध्ये इन बोथ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट मध्ये स्पेसिफिकली फोटोसिंथेसिस साठी आहे, ॲनिमल मध्ये स्पेसिफिकली परऑक्साइड तयार करण्यासाठी आहे, which is a poisonous substance in the body. अनस्टेबल असल्या कारणानं परऑक्साइडचं लगेच कन्व्हर्जन केलं जातं. अनस्टेबल असल्या कारणानं हा परऑक्साइड काय केला जातो? लगेचच कन्वर्ट केला जातो आणि ते कन्व्हर्जिंग एन्झाइम्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. दॅट इज परऑक्सिडेज. ही एन्झाइम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. पण आता त्याचं फंक्शन काय आहे? म्हणजे या दोघांपेक्षा परऑक्सिझोमचे फंक्शन्स जास्त आहे. मग यामध्ये एक याचं पहिलं फंक्शन एक कंटेन द एन्झाइम्स. मी तुम्हाला आधी सांगितले कंटेन द एन्झाइम्स फॉर स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी. मग एक कंटेन द एन्झाइम्स, कंटेन एन्झाइम दॅट इज परऑक्सिडेज. हा कोणता एन्झाइम कन्सिस्ट करतो? परऑक्सिडेज. कशासाठी? फॉर परऑक्साइड बायोसिंथेसिस. फॉर परऑक्साइड बायोसिंथेसिस. ठीक आहे. त्यानंतर प्लांट मध्ये स्पेसिफिकली जर आपण घेतलं तर प्लांट मध्ये याचं फंक्शन जे आहे तर फोटो रेस्पिरेशन. इन प्लांट्स इट हॅविंग फंक्शन that is photo respiration. During photosynthesis ऑक्सिजन यूज करण्याची जी प्रक्रिया आहे, फोटोसिंथेसिसच्या वेळेस ऑक्सिजन वापर करून घेऊन कार्बन डायऑक्साइड प्रोड्यूस करण्याच्या प्रक्रियेला आपण फोटो रेस्पिरेशन म्हणतो. हे फोटो रेस्पिरेशन ड्युरिंग फोटोसिंथेसिस होतं. पण C3 प्लांट्स मध्ये असे प्लांट ज्यांना कार्बन डायऑक्साइड कमी प्रमाणामध्ये अवेलेबल आहे, असे प्लांट्स ज्यांना कार्बन डायऑक्साइड कमी प्रमाणामध्ये अवेलेबल आहे त्यांना आपण C3 प्लांट्स म्हणतो. मग ह्या प्लांट्स मध्ये फोटो रेस्पिरेशन द्वारे जे कमी कार्बन डायऑक्साइड आहे ना त्याची जागा भरून घेतली जाते किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. मग फोटो रेस्पिरेशन ऍक्च्युअल कंडिशन काय? मी फोटोसिंथेसिस ग्रेड सांगेल. पण इथं फोटो रेस्पिरेशन फोटोसिंथेसिस मध्ये क्लोरोप्लास्ट असतात. रेस्पिरेशन साठी मायटोकॉन्ड्रियाची गरज आहे म्हणून फोटो रेस्पिरेशन विथ. मग आणखी कोण आहे याच्याबरोबर? इन प्लांट फोटो रेस्पिरेशन मध्ये विथ chloroplast and mitochondrion. ठीक आहे. एनिमल्स मध्ये काय आहे? एनिमल्स मध्ये महत्त्वाचं काम जे टॉक्सिक मटेरियल आहे ना किंवा पॉइझनस मटेरियल जे आहे ना त्या पॉइझनस मटेरियलचं डिटॉक्सिफिकेशन करणे. Toxification of poisonous substances. साठी टॉक्सिफिकेशन करणे हे परऑक्सिझोमचं काम. पुढे जाऊया आपण स्पेरोझोम कडे. आता स्पेरोझोम याची डिस्कवरी त्याला डिस्कवर केलं पर्नेर यांनी. पार्नेर म्हणू नका, पर्नेर यांनी याला डिस्कवर केलं. हे कुठे प्रेझेंट असतात? ऑल प्लांट्स. एनिमल्स मध्ये ऑक्साइड नाही. इन ऑल प्लांट्स. पण कोणते? असे प्लांट्स ज्यामध्ये स्पेसिफिकली देयर इज अन सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ लिपिड्स. ऑल प्लांट्स कसे कोणते? जे काय करतात?
सिंथेसिस ऑफ लिपिड करतात. Those plants which involve in storage and synthesis of lipids. Okay? अशा प्लांट्स मध्ये हे स्पेरोझोम्स प्रेझेंट असतात. स्पेरोझोम्स लिपिड बायोसिंथेसिस मध्ये इन्व्हॉल्व असतात. मग यांचं फंक्शन काय आहे तिथेच क्लिअर झालं. हे सगळे स्पेरिकल आणि ओव्हल शेप निघाले सगळे स्पेरिकल किंवा ओव्हल असतात. पण याच्यामध्ये पहिलं फंक्शन याचं आहे हेल्प्स इन लिपिड सिंथेसिस. helps in that is lipid biosynthesis. Also, second function, transportation of the fats. Fat transport करणे याचं काम. Transportation of fats. Okay, हे झालं about the sperozones. पुढे जाऊया आपण ग्लायॉक्सिझोम्स. ग्लायॉक्सिझोम्सला ग्लायॉक्सिझोम याच्यामुळे म्हणतात कारण महत्त्वाच्या सायकल मध्ये इन्व्हॉल्व आहे. दॅट इज ग्लायॉक्सिलेट सायकल मध्ये किंवा पाथमध्ये इन्व्हॉल्व म्हणून त्याला ग्लायॉक्सिझोम्स म्हणतात. आणि आणखी एक फंक्शनिंग आहे ग्लायॉक्सिलेट म्हणजे नेमकं काय किंवा ग्लायॉक्सिडेशन म्हणजे करणं काय आहे तर शुगर तयार करायची आहे. मग शुगर लिपिड पासून तयार केली जाते किंवा अदर सबस्टन्सेस पासून स्पेसिफिकली फॅट आहे त्याचं कन्वर्जन शुगर मध्ये केलं जातं. मग ग्लायॉक्सिझोम्स काय ग्लायॉक्सिझोम इज अ टाइप ऑफ परऑक्सिझोम. इथं मी काय यायचं हे देत नाही म्हणजे कोणी डिस्कवर केलं देत नाही कारण परऑक्सिझोम डिस्कवर केलं दॅट इज ग्लायॉक्सिझोम्स. मग हे काय आहे स्पेशल परऑक्सिझोम्स. हे स्पेशल परऑक्सिझोम्स आहेत. ठीक आहे ज्याच्यामध्ये ते कंटेन दी एन्झाइम फॉर स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी पण त्या करत नाही ऑकरन्स आधी देतो कुठे आहे. मग दे आर प्रेझेंट इन जर्मिनेटिंग सीड्स. ध्यानात राहील जे सीड जर्मिनेट होत आहे सॉइलच्या आतमध्ये आहे जर्मिनेट होतात. आता जे सॉइलच्या आतमध्ये आहे ते फोटोसिंथेसिस करू शकत नाही पण फॉर द पर्पज ऑफ जर्मिनेशन दे रिक्वायर द एनर्जी. त्यांना एनर्जीची गरज आहे. मग कुठून घेणार ही एनर्जी कुठून घेणार. मग हे जे ग्लायॉक्सिझोम्स आहेत ते ह्या सीड मध्ये असतात. हे सीड मध्ये राहून काय करतात माहितीये मग त्या सीड मध्ये स्टोअर केलेला जो फॅट असतो त्या सीड मध्ये स्टोअर केलेला जो लिपिड असतो त्याचं ते काय करतात कन्वर्जन करतात इनटू दी शुगर. त्याचं कशामध्ये कन्वर्जन करतात शुगर मध्ये. कधीपर्यंत जोपर्यंत त्या प्लांटचं जर्मिनेशन होऊन तो फोटोसिंथेसिस स्टार्ट करत नाही तोपर्यंत. मग प्रेझेंट इन दी जर्मिनेटिंग सीड कधीपर्यंत स्टील दी प्लांट स्टार्ट्स दी फोटोसिंथेसिस. ठीक आहे मग त्यावेळेस हे काय करेल हे त्यावेळेस शुगर फॅटचं कन्वर्जन शुगर मध्ये करण्यामध्ये इन्व्हॉल्व असेल. काय होतं मग ज्या ठिकाणी प्रेझेंट इन दी जर्मिनेटिंग सीड देअर they utilize the fats by converting in sugar. म्हणजे फॅट ऍज अ सोर्स ऑफ शुगर वापरतात. फॅट ऍज अ सोर्स ऑफ शुगर वापरतात. शुगर फॉर्मेशन फोटोसिंथेसिस द्वारे होतं पण इथं ते फोटोसिंथेसिस नाही मग ते काय करेल फॅट ऍज अ सोर्स ऑफ शुगर वापरते. कसं पॉसिबल आहे मग त्याचं फंक्शनिंग कडे पाहूया आपण. मग फंक्शनिंग मध्ये एक दे हॅविंग दी एन्झाइम्स. यांच्यामध्ये एन्झाइम आहे कशासाठी फॉर बीटा ऑक्सिडेशन. ध्यानात ठेवा बीटा ऑक्सिडेशन ही पण रेस्पिरेशनची एक प्रोसेस आहे पण रेस्पिरेशन मध्ये आपण स्पेसिफिकली कार्बोहायड्रेटचं ऑक्सिडेशन करतो आणि त्याच्यापासून एनर्जी तयार करतो. इथं कार्बोहायड्रेटचं नाही इथं ऑक्सिडेशन आहे इथं फॅटचं ऑक्सिडेशन आहे. जेव्हा फॅटचं ऑक्सिडेशन केलं जातं तर त्या प्रक्रियेला त्या प्रोसेसला बीटा ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये एन्झाइम्स आहेत जे बीटा ऑक्सिडेशन करू शकतात. ठीक आहे मग बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड यासाठी एन्झाइम आणि दुसरं दॅट इज ग्लायोक्सिलेट पाथवे साठी लागणारे एन्झाइम्स. ग्लायोक्सिलेट पाथवेसाठी लागणारे एन्झाइम्स. ऍक्च्युअल वर्किंग काय आहे तर याचं ऍक्च्युअल वर्किंग म्हणजे फॅटचं कन्वर्जन इनटू दी शुगर. सेकंड काय करतं फॅटी ऍसिड्स
याचं कन्वर्जन शुगर मध्ये करतो आणि यालाच आपण ग्लॅक्झोलिक पार्ट म्हणतो. दिस इज कॉल्ड एज ग्लॅक्झोलिक पार्ट. सो दिस इज ऑल अबाउट द मायक्रोबॉडीज. आणि या मायक्रोबॉडी बरोबरच हा चॅप्टर या ठिकाणी फिनिश झालेला आहे. चांगला अभ्यास करा, थेरी चांगली वाचा. लवकरच आपण यावरती टेस्ट घेणार आहे. सुरुवातीला मी तुम्हाला याचे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. ओके, धन्यवाद.